नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, बिलकुल टाइमपास नका करू, वही आणि पेन घेऊन लगेच बसा. आज जो काही आपण महत्त्वाचा मुद्दा घेतलाय त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या. 2025 या वर्षामधील जेवढ्याही प्रथम घटना घडलेल्या आहेत, फॉर द फर्स्ट टाइम या ठिकाणी घडलेल्या आहेत घटना, याच्यावरील जेवढेही महत्त्वाचे प्रश्न तयार होत असतील परीक्षेच्या दृष्टिकोनातून, ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तुम्ही 2025-26 मध्ये कोणत्याही परीक्षेची तयारी करा. सर्वच परीक्षांसाठी हा जो काही आजचा व्हिडिओ आहे तो अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आपण संध्याकाळी 7:30 ही जी काही सिरीज सुरू केलेली आहे, याच्यामध्ये ऑलरेडी 3 व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत. ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही वेळात वेळ काढून नक्की बघण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, टाइमपास करू नका, वही आणि पेन घेऊन लगेच बसा आणि प्रामाणिकपणे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न वहीमध्ये लिहून घेण्याचा प्रयत्न करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? ॲक्झिओम 4 नावाची एक मोहीम आहे. त्या मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण ठरले आहेत? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, शुभांशु शुक्ला असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? शुभांशु शुक्ला असं त्यांचं नाव आहे. ISS इंटरनॅशनल स्पेस स्टेशन म्हणजेच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक, याला या ठिकाणी भेट देणारे पहिले भारतीय ठरलेले आहेत शुभांशु शुक्ला. आणि हे जे काही मोहीम आहे ती लॉन्च कधी करण्यात आली होती तर 10 जूनला. ही तारीख अत्यंत महत्त्वाची आहे, याला अंडरलाईन करून ठेवू शकता. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा, कोणते राज्य त्रिभाषिक धोरण लागू करणारे पहिले राज्य बनलेले आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, महाराष्ट्र राज्य हे या ठिकाणी त्रिभाषिक धोरण, त्रिभाषिक पॉलिसी लागू करणारं भारत देशातील पहिलं राज्य बनलं आहे आपलं राज्य महाराष्ट्र राज्य. प्रश्न विचारला जाऊ शकतो, स्टार मार्क करून ठेवू शकता. पुढचा प्रश्न, कोणते राज्य ऑनलाईन कायमस्वरूपी लोक अदालत सेवा सुरू करणारं भारतातील पहिलं राज्य बनलेलं आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, केरळ हे राज्य या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन कायमस्वरूपी लोक अदालत सेवा सुरू करणारं भारतातील पहिलं राज्य बनलेलं आहे. पुढचा प्रश्न, स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करणारे भारतातील पहिले राज्य कोणतं बनलेलं आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए फॉर आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि जर प्रश्न फिरून विचारलं, हे जे काय आसामने त्या राज्याचा स्वतःचा उपग्रह जो काही प्रक्षेपित केलेला आहे त्या उपग्रहाचं नाव काय आहे? तर नाव लक्षात घ्या, आसाम सॅट असं या ठिकाणी या सॅटेलाइटचं नाव आहे आसामच्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5वा, कोणते शहर पूर्णपणे अक्षय ऊर्जेवर चालणारे जगातील पहिले शहर या ठिकाणी बनलेलं आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अमरावती हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, भारताची पहिली मिसेस ग्लोब इंटरनॅशनल कोण बनलेली आहे? ही जी काही या ठिकाणी ब्युटी कॉम्पिटिशन असतात, सौंदर्य स्पर्धा असतात, त्याच्यामध्ये भारताची पहिली मिसेस ग्लोब इंटरनॅशनल या शब्दाला अंडरलाईन करून घ्या. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अनुराधा गर्ग असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या ठिकाणी जे काही मिसेस ग्लोब इंटरनॅशनल आहे त्याचा मुकुट, त्याचं विजेतेपद या ठिकाणी जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा, कोणती ट्रेन देशातील पहिली ATM ट्रेन बनलेली आहे? म्हणजे त्या ट्रेनमध्ये ATM या ठिकाणी इन्स्टॉल करण्यात आलेलं आहे. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पंचवटी एक्सप्रेस नावाची एक्सप्रेस आहे. त्या एक्सप्रेसमध्ये या ठिकाणी ती जी काही एक्सप्रेस आहे ती देशातील पहिली एक्सप्रेस बनली आहे ज्याच्यामध्ये ATM या ठिकाणी फॅसिलिटी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या राष्ट्रपतींच्या सहाय्यक द कॅम्प म्हणून नियुक्त झालेल्या भारतीय नौदलातील पहिल्या महिला अधिकारी कोण आहेत? त्यांचं नाव काय आहे? पर्याय क्रमांक ए, यशस्वी सोलंकी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9वा, आशियातील पहिला उभ्या लिफ्ट ब्रिज पांबन ब्रिज कोणत्या राज्यामध्ये या ब्रिजचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत हा पांबन ब्रिज आहे. याच्याबद्दल 2-3 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. हा जो काही पांबन ब्रिज आहे, पूल आहे, तो 2.07 किलोमीटर लांबीचा आहे. रामेश्वरम बेटाला मुख्य भूमीवरील मंडपशी या ठिकाणी जोडतं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचं या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या पहिल्या
परदेशातील संरक्षण उत्पादन सुविधेचे उद्घाटन नुकतेच कोणत्या देशामध्ये झालेलं आहे? याला मात्र स्टार मार्क ठेवा, प्रश्न विचारला जाणार. 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मोरोक्को हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारताच्या पहिल्या परदेशातील म्हणजे आउट ऑफ भारताच्या जे काही कंट्री आहे, आउट ऑफ कंट्री संरक्षण उत्पादन सुविधेचे उद्घाटन मोरोक्को या देशामध्ये झालेलं आहे. पुढचा प्रश्न, उत्तर खाडी यशस्वीरित्या पोहून पार करणारी पहिली भारतीय महिला कोण बनलेली आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सयानी दास असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातून माघार घेणारा पहिला युरोपीय देश कोणता ठरलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए, हंगरी नावाचा या ठिकाणी देश आहे तो आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातून माघार घेणारा पहिला युरोपीय देश बनलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13वा, देशातील पहिले सहकारी विद्यापीठ ज्याचं नाव आहे त्रिभुवन कोठे स्थापन होणार आहे? 13व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर त्रिभुवन असं या ठिकाणी या सहकारी विद्यापीठाचं नाव आहे, कोऑपरेटिव्ह युनिव्हर्सिटीचं नाव आहे. पुढचा प्रश्न, डॅरिंग्टन सँड मास्टर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण बनलेले आहेत? 14व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सुदर्शन पटनाईक असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी डॅरिंग्टन सँड मास्टर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, भारताने कोणत्या देशासोबत पहिला संरक्षण करार केलेला आहे, डिफेन्स ॲग्रीमेंट केलेला आहे? 15व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, स्लोवाकिया नावाचा देश आहे, त्या देशासोबत भारताने पहिला संरक्षण करार केलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिला पाळीव प्राण्यांचा खाद्य युनिकॉर्न कोणता बनलेला आहे कंपनीचा ब्रँड? 16व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ड्रूल्स, DROOLES, ड्रूल्स नावाचा जो काही ब्रँड आहे तो या ठिकाणी भारतातील पहिला पाळीव प्राण्यांचं जे काही खाद्य आहे तो खाद्य बनवणारा या ठिकाणी त्या श्रेणीमध्ये युनिकॉर्न हा जो काही टॅग आहे, हा जो काही दर्जा आहे तो या कंपनीला मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, अमेरिकन म्युझिक अवॉर्ड मिळवणारा पहिला भारतीय वंशाचा संगीतकार कोण बनलेला आहे? 17व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राजा कुमारी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, भारतातील कोणते राज्य अधिकृतपणे देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए, मिझोरम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मिझोरम हे या ठिकाणी भारतातील पहिलं ऑफिशियली या ठिकाणी 100% लिटरेट स्टेट म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19, माउंट एव्हरेस्टवर चढाई करणारा पहिला CISF अधिकारी कोण बनलेला आहे? 19 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, गीता समोटा असं त्यांचं नाव आहे. माउंट एव्हरेस्ट वरती चढाई करणारा पहिला CISF अधिकारी ठरलेला आहे. आता या ठिकाणी मला 2 प्रश्नाची उत्तर द्यायची आहेत जेणेकरून मला लक्षात येईल हा विद्यार्थी किंवा ही विद्यार्थिनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत आहेत. सर्वात पहिल्यांदा माउंट एव्हरेस्ट याची हाईट किती आहे आणि CISF सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स याचे वर्तमानमधील महासंचालक कोण आहेत? या 2 प्रश्नाचे उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत. मला लगेच लक्षात येईल की या विद्यार्थ्यांमध्ये एक जिद्द आहे, याला काहीतरी करून दाखवायचं आहे आयुष्यामध्ये. ठीक आहे, आणि माझ्यावरती विश्वास ठेवा, तुमची ही जी काही जिद्द आहे का नाही हीच तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला यशस्वी येणार आहे, यशस्वी बनण्यामध्ये मदत करणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले माहूत गाव कोणत्या राज्यामध्ये उद्घाटन करण्यात आलेलं आहे? भारतातील पहिल्या माहूत गावाचं 20व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21वा, भारताचे पहिले मानवयुक्त खोल महासागर मोहीम समुद्रयान कोणत्या वर्षी सुरू होणार आहे? 21 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 2026 मध्ये होणार आहे. कोणाच्या मार्फत हे डेव्हलप होत आहे, विकसित होत आहे? राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था. ठीक आहे. या मोहिमेमध्ये 6000 मीटर पर्यंतच्या समुद्राच्या खोलीचा शोध घेण्यासाठी स्वदेशी विकसित सबमर्सिबल मत्स्य 6000चा वापर केला जाणार आहे. पुढचा प्रश्न, गुगलने आशियातील पहिले सुरक्षा अभियांत्रिकी केंद्र कोणत्या भारतीय शहरामध्ये सुरू केलेलं आहे? 22 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हैदराबाद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23वा, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मोबाईल आधारित ई मतदान प्रणाली लागू करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे?
23 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बी फॉर बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मोबाईल आधारित ई मतदान प्रणाली लागू करणारं भारतातील हे पहिलं राज्य बनलेलं आहे. पुढचा प्रश्न, 500 मुलांसह सुमारे 5000 भिकाऱ्यांचे पुनर्वसन करून कोणते शहर भारतातील पहिलं भिकारीमुक्त शहर बनलेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए, इंदोर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25, अदानी एंटरप्राइजेसने कोणत्या भारतीय राज्यामध्ये पहिला हायड्रोजन चालित खाण ट्रक तैनात केला होता? तर पर्याय क्रमांक डी, छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, जगातील पहिल्या व्यावसायिक स्तरावरील ई मिथेनॉल प्लांटचे काम कोठे सुरू झालेलं आहे? 26 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, डेन्मार्क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर जगातील पहिल्या वर्ल्ड फर्स्ट व्यावसायिकरित्या या ठिकाणी स्तरावरील ई मिथेनॉल प्लांटचे काम सुरू झालं आहे डेन्मार्क या ठिकाणी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 27, 2025 मध्ये मोनॅको ग्रँड प्रिक्स स्प्रिंट रेसमध्ये फॉर्म्युला 2 शर्यत जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे? तर पर्याय क्रमांक बी, आपला कुश मैनी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, युथालिया मलाक्काना ही फुलपाखराची नवीन प्रजाती पहिल्यांदाच कोणत्या राज्यामध्ये आढळलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, अरुणाचल प्रदेश या राज्याच्या अंतर्गत आढळण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 29, वर्ल्ड ज्युरिस्ट असोसिएशन कडून मेडल ऑफ ऑनर मिळवणारे पहिले भारतीय वकील कोण बनलेले आहेत? 29 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, भुवन रिबू असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले गोल्ड मेल्टिंग एटीएम कोठे बसवण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी, हैदराबाद या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इंडियाज फर्स्ट गोल्ड मेल्टिंग एटीएम बसवण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 31, जगातील पहिल्या ऊर्जा पारेषण पार्कचे उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये झालेलं आहे? 31 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जगातील पहिल्या ऊर्जा पारेषण पार्कचे या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, भारतातील कोणते राज्य हे आरक्षणाचे अनुसूचित जाती वर्गीकरण कायदा 2025 लागू करणारे पहिलं राज्य ठरलेलं आहे? 32 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारतातील या ठिकाणी तेलंगणा राज्य आरक्षणाचे अनुसूचित जाती वर्गीकरण कायदा 2025 लागू करणारे पहिलं राज्य या ठिकाणी ठरलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 33, कोणत्या देशाने विक्रमी वेळेमध्ये जगातील पहिलं 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशन बांधलेलं आहे? 33 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठा पेट्रोकेमिकल प्लांट कोणत्या राज्यामध्ये बांधला जाणार आहे? तर पर्याय क्रमांक ए, ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओडिसा राज्याच्या अंतर्गत भारतातील सर्वात मोठा पेट्रोकेमिकल प्लांट या ठिकाणी बांधण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 35, उत्तर भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोठे उभारला जाणार आहे? 35 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, गोरखपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, वन व्यवस्थापनासाठी AI आधारित रिअल टाइम अलर्ट सिस्टम लागू करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे? 36 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 37, भारतातील पहिलं स्वदेशी ध्रुवीय संशोधन जहाज कोणत्या देशाच्या सहकार्याने विकसित केले जाणार आहे? 37 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नॉर्वे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय आणि कृत्रिम प्रवाळ रीफ कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए, महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 39, खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग विक्रम मोडणारा पहिला खेळाडू कोणता बनलेला आहे? तर पर्याय क्रमांक डी, जसप्रीत कौर असं त्यांचं नाव आहे. जसप्रीत बुमराह नाही, जसप्रीत कौर यांनी या ठिकाणी खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग विक्रम मोडणारे या ठिकाणी खेळाडू बनलेले आहेत पहिले. 45 किलो गटामध्ये 101 किलो वजन उचलून सुवर्ण पदक त्यांनी जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिलं जागतिक शांतता केंद्राचं उद्घाटन कोणत्या शहरामध्ये झालेलं आहे? तर पर्याय क्रमांक सी, गुरुग्राम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 41, जगवार फायटर जेट स्क्वॉड्रनमध्ये कायमस्वरूपी सामील होणारी पहिली महिला पायलट कोण बनलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी,
तनुष्का सिंग असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? तनुष्का सिंग असं त्यांचं नाव आहे. जगवार फायटर जेट स्क्वॉड्रनमध्ये कायमस्वरूपी सामील होणारी पहिली महिला पायलट ठरलेली आहे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये पहिल्यांदाच कोणत्या गोव्याच्या आत्म्याला भौगोलिक सूचक जीआय टॅग या ठिकाणी मिळालेला आहे? 42 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ओझोफेनिला. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 43, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण बनलेल्या आहेत? तर पर्याय क्रमांक बी, क्रिस्टी कोवेंट्री असं त्यांचं नाव आहे. इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीच्या प्रथम महिला फर्स्ट प्रेसिडेंट या ठिकाणी बनलेल्या आहेत. क्रिस्टी कोवेंट्री असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, देशातील पहिले कायमस्वरूपी कलाग्राम कोठे बांधले जाणार आहे? तर पर्याय क्रमांक ए, प्रयागराज या ठिकाणी देशातील पहिले कायमस्वरूपी कलाग्राम या ठिकाणी बांधण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय ठरलेले आहेत? तर पर्याय क्रमांक डी, मॉरिशस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, वेटलँड वाईज यूज पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरलेला आहे? 46 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जयश्री वेंकटसेन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? जयश्री वेंकटसेन असं त्यांचं नाव आहे. वेटलँड वाईज यूज पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय ठरलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 47, पुढचा प्रश्न, 2025 मध्ये पहिले बिमस्टेक युवा शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आलेलं होतं? तर पर्याय क्रमांक बी, गांधीनगर या ठिकाणी 2025 मधील पहिलं बिमस्टेक युवा शिखर परिषद आयोजित करण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 48, भारतातील पहिलं कायमस्वरूपी कुंभ शहर कोठे बांधले जाणार आहे? तर पर्याय क्रमांक ए, उज्जैन या ठिकाणी बांधले जाणार आहे. पुढचा प्रश्न, 2027 मध्ये पहिले ऑलिम्पिक ई स्पोर्ट्स गेम कोठे आयोजित केले जाणार आहेत? तर पर्याय क्रमांक डी, शांघाई चीन या ठिकाणी 2027 मध्ये पहिलं ऑलिम्पिक ई स्पोर्ट्स गेम या ठिकाणी आयोजित केले जाणार आहेत. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने पहिल्या दक्षिण चीन समुद्राच्या खोल पाण्यातील अंतराळ स्थानकाच्या बांधकामाला मान्यता दिलेली आहे? कोणत्या देशाने म्हटलेलं आहे? तर पर्याय क्रमांक सी, चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर चीन देशाने पहिल्या दक्षिण चीन समुद्राच्या खोल पाण्यातील अंतराळ स्थानकाच्या बांधकामाला नुकतंच या ठिकाणी अप्रुव्हल दिलेलं आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आज आपण काय पाहिलेलं आहे, तर जेवढ्याही 2025 मध्ये प्रथम घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत त्याच्यावरती जेवढेही महत्त्वाचे इम्पॉर्टंट प्रश्न बनत असतील परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्याच्यावरती आपण एक रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा. जवळच्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, टेलिग्राम ग्रुपमध्ये हा व्हिडिओ, हे यूट्यूब चॅनल जरूर शेअर करा. आणि उद्या संध्याकाळी 7:30च्या व्हिडिओमध्ये कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा याच्यासाठी नक्की कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील बिलकुल विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद. नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 5 नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस, 7 नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस आणि महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस, 8 नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस, 9 नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस, 10 नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस, 11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस, 12 नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस, 13 नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस, 14 नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बालदिवस म्हणून आणि जागतिक मधुमेह दिवस असतो 14 नोव्हेंबरला, 15 नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती आणि गुरु नानक जयंती, 16 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस, 17 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस, 19 नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस, 20 नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस, 21 नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस, 25 नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 26 नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि 28 नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी. क्लिअर? तर लगेच काय करूया, ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 ऑक्टोबर वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस, 2 ऑक्टोबर गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लाल बहादूर शास्त्री जयंती, 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस, त्यानंतर जागतिक अधिवास दिवस ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच यावर्षी 6 ऑक्टोबरला आहे, 7 ऑक्टोबरला जागतिक कापूस दिवस, 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस,
9 ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस, 10 ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस, 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस, 13 ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 14 ऑक्टोबर जागतिक मानक दिवस, 15 ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस, 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस, जागतिक भूल दिवस आणि जागतिक मणक्यांचे दिवस, 17 ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 20 ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस, 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस, 24 ऑक्टोबर जागतिक पोलिओ दिवस, संयुक्त राष्ट्र दिवस आणि 31 ऑक्टोबर या ठिकाणी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण साजरा करतो. ठीक आहे, तर लगेच काय करूया, सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आठवडा, 2 सप्टेंबर जागतिक नारळ दिवस, 4 सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस, 5 सप्टेंबर शिक्षक दिवस, 8 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस, 10 सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस, 11 सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस, 14 सप्टेंबर हिंदी दिवस, 15 सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस, 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस, 18 सप्टेंबर जागतिक बांबू दिवस, 21 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस, 22 सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस, 26 सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस, 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस, 28 सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि यावर्षी 28 सप्टेंबरचा शेवटच्या रविवारी जागतिक नदी दिवस आणि 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिवस. ठीक आहे.